हॅलो. आज आपण गेल्या लेक्चरमध्ये आपण सोनोमीटर म्हणजे व्हायब्रेशन्स ऑफ वायर्स पूर्ण केले आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण मध्ये एक मी भाग सोडला होता व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम्स. आता तो बघूया. म्हणजे थिअरी आणि त्याचे ॲप्लिकेशन्स असं जोडीनं घेतलेलं बरं असतं, कारण आपण आधी लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग्स बघितले, मग सोनोमीटर पाहिलं कारण त्याचं ॲप्लिकेशन होतं. मग तसंच आता व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम्स आणि त्याचं ॲप्लिकेशन असं बघायचं. आता याच्यामध्ये पुस्तकामध्ये सुरुवातीला एक त्यांनी पॉईंट दिला आहे, तो आधी मी समजावून सांगतो. त्याला म्हणतात एंड करेक्शन. पाईप्स या दोन प्रकारच्या असतात. एक ओपन ॲट बोथ एंड्स आणि दुसरी क्लोज्ड. पण जरी नुसतं क्लोज म्हणलं तरी क्लोज्ड ॲट वन एंड हे लक्षात घ्यायचं, कारण व्हायब्रेशन जाण्यासाठी जागा पाहिजे. आता काय होतं, आपण नोड्स आणि अँटी नोड्स बघितले, तसंच एअर कॉलम्स होतं. मग याच्यामध्ये असे इंटरफिअर होऊन वेव्हज तयार होतात, बरोबर. तसंच प्रकारे इथं होतो. फक्त याच्यामध्ये काय होतं की क्लोज्ड एंडला कायम नोड असतो, हे लक्षात ठेवायचं, आणि ओपन एंडला अँटी नोड. इथं दोन ओपन एंड्स आहेत, त्यामुळे अँटी नोड असलाच पाहिजे. इथं क्लोज्ड म्हणजे नोड येणार नाही आणि इथं अँटी नोड येणार, हे लक्षात आलं. तर याच्यातली थेरी अशी आहे की कुठलाही पाईप असू दे, हा जो अँटी नोड आहे तो थोडासा पाईपच्या बाहेर असतो. म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं का बघा, पाईप इथंपर्यंतच आहे, ही पाईप इथंपर्यंतच आहे, पण हा जो अँटी नोड आहे तो थोडासा बाहेर जातो आणि म्हणून हा एंडला आहे, म्हणून ह्याला एंड करेक्शन. म्हणजे आपण टोटल लेंथ जी मोजणार ती पाईपची लेंथ मोजणार. हवेतली लेंथ आपल्याला मोजता येणार नाही कारण ती दिसत नाही, म्हणजे इथून इथं किती मोजायची हे दिसणार नाही आपल्याला. तसाच प्रकार इथं आहे, ही लेंथ पाईपची मोजणार आपण आणि त्याच्यामध्ये एंड करेक्शन ॲड करायचं. आता इथं मी 2E का लिहिलं हे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण इथं दोन आहेत. म्हणजे हा इथला अँटी नोड थोडासा बाहेर असेल, इथला अँटी नोड थोडासा बाहेर असेल, म्हणजे टोटल लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम L+E L+2E. आणि म्हणून मी सोनोमीटरच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं बघा, लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगच्या वेळेला, की आपण लक्षात कुठली लेंथ घ्यायची, लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. त्या सोनोमीटरला इथून इथपर्यंत जोडलेली ती लेंथ आपण विचारात घ्यायची नाही, जेवढी व्हायब्रेट होते म्हणजे त्या ब्रिजेसमधली तेवढीच घ्यायची. तोच प्रकार इथं आहे. मग लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग किती आहे, मग आता हा E म्हणजे त्याची व्हॅल्यू असते 0.3D, कळलं. आणि D म्हणजे इंटरनल डायमीटर, कारण त्या पाईपला थोडासा थिकनेस आहे, म्हणून D इज दी इंटरनल डायमीटर ऑफ द पाईप. आता काही वेळेला काय असतं की ते सांगतात निग्लेक्ट एंड करेक्शन, मग त्यावेळी फक्त L घ्यायचा. कुठल्याही पाईपसाठी सांगू शकते, म्हणजे प्रॉब्लेममध्ये स्पेसिफाय केलेलं असतं निग्लेक्ट एंड करेक्शन. आणि जर त्यांनी इनर डायमीटर किंवा एंड करेक्शनची व्हॅल्यू दिली असेल तर ती लेंथमध्ये मिळवायची, हे लक्षात राहील. सो दिस इज कॉल्ड एंड करेक्शन. आता आपण सुरुवात करू. व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम्स. पहिलं त्यातले दोन. आता व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम in a pipe closed at one end. बरोबर, हे आता आपल्याला बघायचं आहे. आता पुस्तकातला पेज नंबर 142 ओपन करा. पेज नंबर 142. डिस्क्रिप्शन आधी मी वाचून दाखवतो, पण पहिल्यांदा डायग्राम 6.9a
ती आधी बघू आणि नंतर बी आणि सी सांगतो. आता 6.9a, बी आणि सी या तिन्हीमध्ये पाईपची लेंथ एकच काढायची. समजलं? आत्तापुरती ए डायग्राम काढायची, पण ती बी आणि सी काढताना सुद्धा फिगर म्हणजे पाईप सारखीच दाखवायची, त्याचा डायमीटर लेंथ हे सगळं तेवढंच दाखवायचं. आता याच्यात कसं आहे बघा, ट्युनिंग फोर्क आहे तो तिथं वरती धरलेला आहे, त्याच्यामुळे व्हायब्रेशन्स तयार होतील आणि एअर कॉलम्स व्हायब्रेट होतील. आणि लूप्स किती तयार होतील, तर आत्ता सांगितलं तसं क्लोज्ड एंडला नोड, ओपन एंडला अँटी नोड. सो दिस इज द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. अर्धा लूप. स्ट्रिंगवरती एक लूप होता, कारण स्ट्रिंगवरती अर्धा तयार होणं शक्य नाही, बरोबर आहे. मग आता बी आणि सी बघा. आत्ता तुम्ही बी आणि सी फिगर काढायची नाही आहे, फक्त समजण्यासाठी सांगून ठेवतो. बीमध्ये किती लूप्स तयार झाले, तर एक पूर्ण झाला आणि अर्धा असं मिळून 1.5 लूप्स तयार झाले आणि वेव्हलेंथ बदलली. हे आपण स्ट्रिंगमध्ये पण पाहिलेलं आहे. सी या फिगरमध्ये लूप्स किती झाले, 2 पूर्ण तयार झाले आणि एक अर्ध तयार झाला. कळलं? मग आता त्यांनी जी डार्क वेव्ह दाखवली आहे ती येणारी वेव्ह आहे आणि एन पॉईंटला ती रिफ्लेक्ट होईल, म्हणजे जिथं नोड दाखवलं आहे तिथं, आणि ती परत जाईल आणि ओपन एंडला अँटी नोड असेल. हे लक्षात आलं? आता पहिल्यांदा डायग्राम काढा. फिगर 6.9a. तुमच्या वहीमध्ये किंवा पेपरमध्ये फिगर 6.9a लिहायचं नाही. काय लिहिणार? फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ, या नुसतं फंडामेंटल मोड असं लिहा. टायटल फार लांब नको. पाईप क्लोज्ड ॲट 1/8. समजलं? 6.9a लेंथ दाखवली आहे, ट्युनिंग फोर्क दाखवलेला आहे, त्याच्यानंतर टोटल लेंथ इक्वल टू λ/4, ऑब्व्हियसली अर्धा लूप आहे, आणि ए म्हणजे अँटी नोड. तिथं फक्त खाली नोड दाखवायचा राहिला, तेवढा एन दाखवा त्या बेसमध्ये, पाईपच्या बेसला ए नसेल. आता बघा डिस्क्रिप्शन टायटलच्या खाली डाव्या कॉलममध्ये, consider a long cylindrical tube closed at one end. It consists of an air column with rigid boundary at one end. बरोबर? रिजिड बाउंड्री याचा अर्थ बेस पाईपचा वर्टिकल ठेवली असेल तर, किंवा क्लोज्ड एंड. When a vibrating tuning fork is held near the open end of the closed pipe, sound waves are sent by the fork inside the tube. बरोबर? Longitudinal waves traveling along a pipe of finite length are reflected at the closed end. इथं फुल स्टॉप द्या. at the closed end. आता पुढचं वाक्य मी कुठलं वाचतो ते नीट बघा. At the closed end there is least, सेकंड पॅरेग्राफचं पहिलं वाक्य, मधल्या वाक्यांची काही आवश्यकता नाही आहे. At the closed end there is least freedom for motion of air particles. Therefore a node is formed. Therefore the node is formed. An antinode is formed a little beyond the open end. Little beyond the open end. कळलं? आता let L be the length of the pipe. आणि आता मी नोटेशन काय लिहितो बघा. length of vibrating air column. D be the internal किंवा inner
डायमीटर ऑफ द ट्यूब. ए बी दी एंड करेक्शन. आणि इथं आधीच लिहून ठेवायचं एल म्हणजे लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लेंथ ऑफ द पाईप प्लस एंड करेक्शन असं असेल. समजलं? बरं, आता हे मी इरेज करतो. तुम्हाला टायटल तुम्ही लिहिलेलं आहे. दिस इज, आता मी सांगतो तसं लिहा. दिस इज द फंडामेंटल मोड. त्यांनी सिम्पलेस्ट म्हणले, पण आपण फंडामेंटल शब्द वापरायचा. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. समजलं? आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सीसाठी फॉर्म्युला लिहायचा आहे. दिस इज द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. हां, याच्यामध्ये एक जरा आपलं राहिलं बरं का, इथं जी नोटेशन्स लिहिली होती त्याच्यामध्ये लॅम्बडा पण लिहा. लॅम्बडा विथ द वेवलेंथ ऑफ सुरुवातीला लॅम्बडा लिहायचा, नंतर लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 बी आणि सी साठी लिहायचं. त्यामुळे इथंच लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 लिहू नका, त्या रेफरन्समध्ये लिहूया. तेवढं फक्त ॲड करा. लॅम्बडा विथ द वेवलेंथ ऑफ वेव्स, वेवलेंथ ऑफ द वेव्स लिहिलं. आता लेंथ ऑफ द एअर कॉलम इक्वल टू, इथं फ्रॉम फिगर लिहिलं तरी चालतं, बरोबर आहे. म्हणजे मग किती येणार आहे, लॅम्बडा बाय. देअरफॉर एल इक्वल टू लॅम्बडा बाय 4, म्हणजेच लॅम्बडा इक्वल टू 4L. सो 4 इंटू एल प्लस ई. सध्या आपण सगळे फॉर्म्युले जे आहेत एंड करेक्शन आहे असं गृहीत धरून करू. प्रॉब्लेममध्ये निग्लेक्ट एंड करेक्शन दिले की आपण ई सोडून द्यायचा, म्हणजे इथं फक्त 4 येईल फक्त. त्यावेळी हा एल आणि हा एल याच्यात गोंधळ घालायचा नाही. समजतंय? कॅपिटल एल हा आपण एअर कॉलमसाठी घेतला आहे आणि स्मॉल एल हा लेंथ ऑफ द ट्यूबसाठी घेतला आहे किंवा पाईपसाठी. हे लक्षात राहील. पुढे एन बी द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. and v be the velocity. बरोबर. therefore v equal to n lambda, n equal to v upon lambda. इथं therefore n equal to v upon 4 into l plus e. एक नंबर. बरं, पुस्तकात त्यांनी दोन्ही फॉर्ममध्ये दिले, आपण असं घेऊ. समजलं? दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी और कोणाच्या लक्षात आहे शब्द फर्स्ट हार्मोनिक. एनचा कोएफिशियंट म्हणजे हार्मोनिक. समजलं? आता लिहा फर्दर मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. आता बी आणि सी डायग्राम काढा, फक्त त्याच्यात लॅम्बडा 1 दाखवायचा. बी आणि सी दोन डायग्राम्स काढा. एकापुढे एक बसतील, त्यामुळे तशाच काढा त्या.
आता त्याच्यानंतर फिगर बी, the air column vibrates as shown in the figure. Let lambda 1 be the wavelength of the waves. v equal to n1 lambda 1. आता v तेवढाच राहणार आहे कारण व्हेलॉसिटी आहे. Therefore n1 equal to v upon lambda 1 from figure. आता लेंथ ऑफ एअर कॉलम किती, तर डायरेक्ट 3 लॅम्बडा 1/4 लिहायचं नाही, एक लूप पूर्ण आहे म्हणजे लॅम्बडा 1/2 प्लस लॅम्बडा 1/4. सो एल इक्वल टू 3 लॅम्बडा 1/4 बरोबर. देअरफॉर लॅम्बडा 1 इक्वल टू 4l/3. Therefore n1 equal to v upon 4l/3. So 3 into v upon 4l म्हणजेच 3 into v upon 4 into l plus a. याला पहिल्यांदा नंबर द्यायचा आणि n1 equal to 3l. समोर ठेवले, समोर 77-20 लिहून ठेवलाय. बरोबर. दिस इज कोएफिशिएंट प्रमाणे हार्मोनिक. दिस इज द थर्ड हार्मोनिक और फर्स्ट ओव्हरटोन. म्हणजे आता याच्यामध्ये कोण नाही आहे तर 2n नाही. मग आता तसंच कंटिन्यू होतं का बघू आपण. मग आता फिगर सी, पुन्हा तेच वाक्य लिहा. द एअर कॉलम व्हायब्रेट्स इन अ मॅनर ॲज शोन इन द फिगर. द एअर कॉलम व्हायब्रेट्स इन अ मॅनर ॲज शोन इन द फिगर. लिहिलं. लेट लॅम्बडा टू बी द वेवलेंथ ऑफ द वेव्स. फ्रॉम फिगर एल इक्वल टू. आता लूप्स किती आहेत, 2 पूर्ण आहेत. लॅम्बडा 2/2, लॅम्बडा 2/2 आणि लॅम्बडा 2/4 बरोबर आहे. अर्धा आणि अर्धा 1. सो दिस इज 5 लॅम्बडा 2/4 म्हणजेच लॅम्बडा 2 इक्वल टू 4l/5. into with the frequency of vibrations of air columns. रेखा मारता याचा अर्थ मगाशी लिहिलं आपण तीच वर्डिंग लिहायचं. therefore v equal to n2 लॅम्बडा 2. मग n2 किती, v upon लॅम्बडा 2. आता v upon लॅम्बडा 2 म्हणजे 4l/5 म्हणजेच 5 into v upon 4l. आता परत तोच उद्योग. 5 into v upon 4l into l plus e. आता नंबर बघा, मी विसरलो. तुम्हाला मागा पुढे जायची सोय आहे तशी मला नाही आहे. नंबर बघा. therefore n2 equal to 5n. this is
आता तुम्ही लिहू शकता दिस इज द फिफ्थ हार्मोनिक और सेकंड ओव्हरटोन. Proceeding in this way, the higher modes of vibration contain the frequencies हो थँक्यू. ते 20 रुपये दिले हां हां ते राहिली घेऊ नंतर देतो मला. आता कुठल्या फ्रिक्वेन्सीज येतील? 7n, 9n, 11n अँड सो ऑन. बरोबर. Therefore, the air column in a pipe closed at one end vibrates with fundamental frequency and its odd harmonics. Fifth overtone is given by. आता तो कसा येईल ते तुम्हाला लक्षात आलं असेल. N2 हा फर्स्ट ओव्हरटोन आहे. आता कळलं का बघा. ऑड हार्मोनिक्स आहेत सगळे. आलं लक्षात. आता हे कळल्यानंतर ओपन एअर हे अतिशय सोपं आहे. आता मी फक्त डिस्क्रिप्शन सांगतो. एक एक डायग्राम बघू आणि काढू आणि नुसते इक्वेशन्स. फक्त आपल्याला काय लागेल आता कंपॅरिझन करावी लागेल. त्यामुळं पाईप क्लोज्ड ॲट वन एंड म्हणजे दोन्ही जर ह्याचा प्रश्न आला एकाच प्रॉब्लेममध्ये तर क्लोजसाठी NC असं वापरायचं नोटेशन. आणि सध्या आपण हे ठेवू. बरोबर. एंड करेक्शन जर असेल तर स्मॉल एल प्लस ई लिहायचं. नसेल तर स्मॉल एल आणि कॅपिटल एल दोन्ही सारखेच. कळलं. आता मगाशी मी डायग्राम काढली होती. टायटल पूर्ण लिहा. व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. आणि आता कसं येईल बघा. हे असं दोन्हीकडे अँटीनोड. म्हणजे आता फिगर्स बघा. पेज नंबर 143 फिगर ए. फिगर ए. पहिल्यांदा ए बघू नंतर मी बी आणि सी सांगतो. फक्त सुरुवातीला फिगर ए काढायची. लेंथ स्मॉल एल आहे. अँटी नोड्स आहे दोन्ही ओपन एंड लाईन आणि नोड हा मध्ये ट्यूबच्या. आणि एल इक्वल टू किती येणार लॅम्बडा बाय 2 कारण दोन अर्धे लूप्स आहेत.
बरोबर आहे, डायग्राम काढा. आणि उरलेल्या दोनमध्ये बघा बी आणि सी. कायम अँटीनोड हा ओपन एंडला आहे, त्यामुळे 2 अर्धे लूप्स आणि 1 पूर्ण. पुन्हा 2 पूर्ण आणि 2 अर्धे सी मध्ये वेवलेंथ बदलेल. त्याच पद्धतीने लिहित जायचं. आता काही फरक नाही. आता फिगर ए काढा. आता बघा, in a pipe open at both ends, the boundary conditions are such that there is an antinode at each open end. पहिलं वाक्य डाव्या कॉलममध्ये खालचं. When a vibrating tuning fork is held near one end of the pipe, it sends the waves inside the pipe. आता त्याने इथं जरी वाक्य बदललेलं असलं तरी आपण बदलायचं काही कारण नाही. मगाशी जे लिहिलं तसंच इथं लिहायचं. Even though both the ends of the pipe are open, the air inside the pipe is still bound by the wall of the tube. As a result, the air inside the pipe is a little denser than the air outside. When the waves travel to the other open end, there is partial reflection at the open end. The partially reflected waves superimpose with the incident waves. Under suitable conditions, stationary waves will be formed. There is maximum freedom for motion of air columns. हे काही लिहायची गरज नाही. Suppose a compression is produced at the tuning fork and travels through the air column, comma, it gets reflected and a rarefaction is at the open end. The rarefaction moves back and gets reflected as compression at the other end. It suffers second reflection at open end near the source, and the interfering waves form stationary waves. Interfering waves form stationary waves. आता परत इथे नोटेशन्स लिहायची. काय काय लिहिलं तर बघा. आता डी ई. आता फंडामेंटल मोड आणि वेलॉसिटी इथंच लिहिलं तरी चालेल, आणि लॅम्बडा, कारण आपण एकच डायग्राम काढलेली आहे. मगाशी विसरलो होतो तसं नको व्हायला. लिहिले नोटेशन्स. मग आता व्ही इक्वल टू एन लॅम्बडा, किंवा आधी लॅम्बडा लिहून घेतला तरी चालेल. सो फ्रॉम फिगर किती लूप्स आहेत? लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 म्हणजे लॅम्बडा. सो एल इक्वल टू लॅम्बडा. व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. एन इक्वल टू व्ही अपॉन एल. सो व्ही अपॉन बरोबर आहे ना. लॅम्बडा बाय 4 घ्यायचे असतात. लूप्स किती आहेत? 2 अर्धे. सो 2 लॅम्बडा बाय 4. लॅम्बडा इक्वल टू 2L. ह्याच्यात परीक्षेत बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. ते नीट लक्षात ठेवा. डायग्रामवरून लेंथ लक्षात ठेवायची, पाठ करायची नाही. लूप्स किती आहेत ते डोळ्यासमोर आलं पाहिजे, मग कुठलाही मोड विचारू दे. दिस इज व्ही अपॉन 2L, म्हणजेच व्ही अपॉन 2L इंटू 2E. आता फरक काय कळला का बघा. व्ही अपॉन 2L आहे, व्ही अपॉन 4L आहे. म्हणजे कोणाची फ्रिक्वेन्सी कमी आणि कोणाची जास्त? व्ही अपॉन 2L ही कमी आहे का व्ही अपॉन 4L ही कमी आहे? तुम्ही प्रश्नाचं उत्तर शोधा.
आता इथं आपलं आवडतं वाक्य लिहायचं, दिस इज द फंडामेंटल मोड किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर फर्स्ट हार्मोनिक. फर्स्ट हार्मोनिक. समजलं. आता त्या दोन फिगर्स काढा, बी आणि सी. फिगर बी आणि फिगर सी. आता त्यातलं फिगर बी लिहायचं. दी एअर कॉलम व्हायब्रेट्स. मग आजचंच वाक्य, त्यामुळे मी लिहित नाही. इन अ मॅनर ॲज शोन इन द फिगर. ते आता पाठ व्हायला पाहिजे. दी एअर कॉलम व्हायब्रेट्स इन अ मॅनर ॲज शोन इन द फिगर. लेट λ1 बी द वेवलेंथ ऑफ द वेव्स. देअरफॉर एल इक्वल टू. आता किती लूप्स पूर्ण आहेत बघा. एक लूप पूर्ण आणि दोन अर्धे आहेत. मग पहिला अर्धा, नंतरचा पूर्ण आणि पुन्हा अर्धा. मग आता किती येईल? याला पाहिजे तर दोन्ही मल्टिप्लाय करा, म्हणजे एकदमच उत्तर मिळेल तुम्हाला. सो λ1 + 2 λ1 3 λ1 आणि 4 λ1 अपॉन 4 म्हणजे आलं λ1. बरोबर आहे. आता आपल्याला इन टर्म्स ऑफ फंडामेंटल मोड आणायचं आहे. त्याच्यापूर्वी जरा इथं असं लिहू, 2e. आता v अपॉन 2l × 2e, म्हणजे 2ने डिवाइड केलं आणि 2ने मल्टिप्लाय करायचं. आता तो पहिला जो फॉर्म्युला आहे तो कोणाचा होता? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा होता, म्हणून तो 2 येणार. सो दिस इज सेकंड हार्मोनिक ऑर फर्स्ट ओव्हरटोन. मग मगाशी क्लोज्ड ॲट वन एंडसाठी काय आलं होतं? 3n आलं होतं. इथं 2n आलेलं. समजलं. आता फिगर सी. पुन्हा तसंच लिहायचं. दी एअर कॉलम व्हायब्रेट्स इन अ मॅनर ॲज शोन इन द फिगर आणि लेट λ2. देअरफॉर एल इक्वल टू. आता दोन अर्धे आणि दोन पूर्ण लूप्स आहेत. λ2/4, λ2/2, λ2/2 आणि λ2/2. आता हा λ2 येईल आणि λ2/4 + λ2/4 म्हणजे λ2/2 आणि प्लस λ2. सो 3 λ2 अपॉन 2 म्हणजेच λ2 इक्वल टू 12. आता परत n2 λ2. तर λ2 म्हणजे किती आला? 2l/3 आला, म्हणजेच 3 अपॉन 2l. म्हणजेच 3v अपॉन 2 × l + 2e. Therefore n2 equal to 3n. So this is third harmonic or second overtone. पुन्हा proceeding in this way. The higher modes, higher frequencies contain 4n, 5n, 6n and so on. Therefore, the air column in a pipe open at both ends vibrates with
fundamental frequency and all its integral multiples. म्हणजेच ऑल हार्मोनिक्स. Therefore, pth ओव्हरटोन. आता हा एकनी जास्त येतो. N3 म्हणजे N2 किती होता? 3N होता. N1 किती आला? 2N आला, म्हणून तो एकनी जास्त. मग P किती असणार? P प्लस. समजलं? म्हणून आता N ओपन V/2L. आणि आता लक्षात कसं ठेवायचं? याच्यामध्ये ऑड हार्मोनिक्स आहे, ऑड नंबर फक्त, आणि याच्यामध्ये ऑल. उच्चार थोडासा सारखा आहे त्यामुळे गोंधळ होईल. ऑल हार्मोनिक्स आणि ऑड हार्मोनिक्स. आता सगळे हार्मोनिक्स असतील तर साऊंड कुठला चांगला असणार? ओपन पाईप मधला. आणि NC आणि NOचं रिलेशन काय? जर लेंथ वगैरे म्हणजे पाईप सारखेच असेल, फक्त एकदा एंड क्लोज करायचा, नंतर तो काढून टाकायचा, म्हणजे ओपन पाईप. म्हणजे कोण कोणाच्या दुप्पट असेल? NO इक्वल टू 2 × NC. कळलं का बघा? एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स व्हायब्रेट्स विथ twice the frequency. क्लिअर? आता काही वेळेला एंड करेक्शन असतं, पण आपल्याला ते ठरवायचं आहे. ठरवायचं म्हणजे त्याचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. मग आता दोन्हीसाठी आपण तयार करू. डिटर्मिनेशन म्हणजे डायमीटर जर माहिती नसेल तर कसं काढणार? डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. फॉर अ पाईप क्लोज्ड ॲट 1 end. तशाच केसेस घेऊ ओळीने. आता याच्यामध्ये काय करायचं बघा. डिस्टन्सेस म्हणजे डायमीटर दोन्ही पाईपचे सारखेच, म्हणजे पाईप तीच ठेवायची, पण लेन्स आहेत त्या दोन वेगळ्या घ्यायच्या. कळलं? किंवा दोन पाईप्स घ्यायच्या वेगवेगळ्या लेनच्या आणि डायमीटर तीच. आता पहिली जी मी केस सांगितली, मी काय सांगतो त्याच्याकडे जरा नीट लक्ष द्या. प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन आहे, म्हणजे आपल्याला एंड करेक्शन किती आहे ते ठरवायचं. आता थेरॉटिकली म्हणजे पुस्तकात त्यांनी काय दिलं आहे, दोन पाईप्स घ्यायच्या, त्याच्या लेन्स वेगवेगळ्या असतील पण डायमीटर सारखी असेल. आणि रेझोनन्स ट्यूबचं जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट करणार आहात कॉलेजमध्ये, त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यावेळी फक्त एवढंच करायचं आहे, रेझोनन्स ट्यूब आहे त्याची लेंथ फक्त एअर कॉलमची बदलायची आहे, म्हणजे एकच ट्यूब राहील. कुठल्याही मेथडने आपल्याला करता येईल. आता सध्या आपण असं घेऊ, कन्सिडर 2 pipes closed at one end with same diameter D, internal diameter, and different lengths L1 and L2. ही पाईपची लेंथ आहे, एअर कॉलमची नाही. So L1 and L2 be the lengths of air columns respectively.
समजलं. सिन्स v इक्वल टू n1 L1 इक्वल टू n2 L2, काही झालं तरी व्हेलॉसिटी सारखीच राहील. म्हणजेच n1 N1 इक्वल टू n2 L2. सो n1 इंटू L1 प्लस 2e n2 L2 प्लस 2e. Therefore, n1 L1 2e into n1 n2 L2 2e into L2. आता आपल्याला कसं पाहिजे बघा. 2e समजा कॉमन घेतले तर n1 मायनस n2 येईल, ही टर्म इकडे घेतल्यानंतर, आणि n2 L2 मायनस n1 L1 येईल. बरोबर आहे. मग आता आपल्याला उत्तर मिळालं. सो e इक्वल टू n2 L2 मायनस n1 L1 अपॉन हा झाला फॉर्म्युला क्लोज पाईपसाठी. समजलं. आता मी सांगतो तसं टायटल फक्त बदलायचं. आता हे मी असंच ठेवतो. आता ओपन पाईपला बघूया. फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. तसंच कन्सिडर टू पाईप्स ओपन ॲट बोथ एंड्स विथ सेम इंटरनल डायमीटर D and different lengths L1 and L2. Let capital L1 and capital L2 be the lengths of the air columns respectively. इथं असं लिहिलं तरी चालेल बरं का. ते मगाचा जरी फॉर्म्युला घेतला 2 होता त्या फॉर्म्युल्यामध्ये, ते मी कॅन्सल करून लिहिले एकदम. इक्वेट करताना n1 असं केलं तरी चालेल. तिथं तेवढं करेक्शन करा, नाहीतर गोंधळ होण्याची शक्यता आहे. नुसतंच n1 L1 कसा आला. तर तो n1 इक्वल टू v अपॉन 2L आहे. आठवतं ना फॉर्म्युला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n इक्वल टू v अपॉन 2L, त्यातला तो 2 आहे. आणि मग इथं 2 कॅन्सल झाला, ते समजेल तुम्हाला. इथं 2 फक्त ॲड करा आधीच्या पॉईंटमध्ये. हां, आपल्या याच्यात सॉरी चूक झाली हां. इथं थांबा, मी परत लिहितो. क्लोज्ड एंड आहे ना, इथं 4 पाहिजे आणि इथं ई पाहिजे. तेवढं जरा करेक्शन करा. क्लोज्ड एंड आहे, L1 प्लस ई येणार आहे. केलं. आता ओपन एंडसाठी, आता ओपन एंडला इथं 2 येईल. करेक्शन व्यवस्थित केलं का बघा.
आणि इथं 2 एंड करेक्शनसाठी. मग आता याला मगाचा फॉर्म्युला येईल 2 इंटू ओपन एंड. आता व्यवस्थित लक्षात आलं का बघा. एंड करेक्शनचं जे इलिमिनेशन आहे त्याच्याकरता फॉर्म्युले आणि फंडामेंटल मोड. महत्त्वाचं सगळ्यात फंडामेंटल मोडचे दोन्ही लक्षात ठेवायला पाहिजे. क्लोज ॲट वन एंड असेल तर एन सी इक्वल टू किती येईल, V/4 येईल. एल कॅपिटल आणि एल प्लस ई. आणि ओपन एंड जर असेल तर V/2 एल येईल, एल प्लस 2 येईल. आलं लक्षात. एक प्रॉब्लेम बघू त्याच्यावर. हे फक्त मगाचं करेक्शन करा क्लोज आणि ओपनला. पूर्वी अशा चुका व्हायच्या नाहीत माझ्याकडून, तुम्हाला शिकवायला लागल्यापासून व्हायला लागल्या. आता प्रॉब्लेम आधी आपण सॉल्ड आहे तो सोडू पुस्तकातला आणि मग ते बांगोईचं पुस्तक आहे त्याच्यातले बघूया. बघ, अन एअर कॉलम इज ऑफ लेंथ 17 सेंटीमीटर्स. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ ओव्हरटोन in the if the air column is closed at one end and open at both ends. आता इथं याने एंड करेक्शन वगैरे काही दिलेलं नाही त्यामुळे आपण ते घ्यायचं नाही. मग एअर कॉलमची लेंथ म्हणजे कॅपिटल एन. आणि वेलॉसिटी किती दिली आहे साऊंडची, 340 मीटर पर सेकंड. त्याच्यामुळे तिथं मीटर केलं आहे, लक्षात आलं असेल. आता पहिली केस कुठली दिली आहे, फॉर अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. लेट एन सी बी द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी of vibration of air column. बरोबर. therefore NC इक्वल टू क्लोज्ड एंड आहे त्यामुळं V/4 येईल. आता काही जण काय करतात, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेतात आणि नंतर मग फिफ्थ ओव्हरटोन काढतात, किंवा फिफ्थ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आधीच लिहून घ्यायची आणि एकदमच कॅल्क्युलेशन करायचं. आता हा क्लोज्ड ॲट वन एंड आहे म्हणजे याच्यात फ्रिक्वेन्सीज काय होत्या, एन, 3n, 5n, 7n, 9n, 11n अँड सो ऑन. बरोबर. आता आपल्याला कुठली फ्रिक्वेन्सी पाहिजे, एक तर तुम्ही 2p+1 लक्षात ठेवा किंवा सरळ मोजायचं. फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. कळलं. आपण हे कोणाचं लिहिणार आहे, एन पी इक्वल टू 2p+1 इंटू एन सी. पीची व्हॅल्यू किती, 5. 2p+1 11 तेवढंच येतं. सो दिस इज 11 इंटू एन सी, 11 इंटू V/4 आहे.
So 11 into 340 divided by 4 into 17 into 10 raised to minus 2. भाग जाणाऱ्या संख्या आहेत. आणि परत इथं भाग जाईल. So 55 into 10 raised to 2. This is fifth order. 5500. समजलं. आता पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. काय येईल आता एन ओ बी द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बदल काय होणार इथे 2. बरोबर. बरं आता नोटेशन तेच ठेवू. फिफ्थ ओव्हरटोनच आहे. याच्यात कोड असतं एन 2n 3n 4 5 6 अँड सो ऑन. फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन, फिफ्थ ओव्हरटोन. बघा अतिशय सोपं कॅल्क्युलेशन आहे. सॉरी N5. समजला. माझा कुठलाही हार्मोनिक किंवा ओव्हरटोन विचारलं. हार्मोनिक विचारला तर सोपंच आहे. कोइफिशियंट फक्त बघायचं. ओव्हरटोनला थोडासा विचार करावा लागेल. फर्स्ट सेकंड कुठले येतात. त्याच्याच खालचा प्रॉब्लेम. सोल्युशन फक्त पुस्तकात बघू नका. मी पुस्तकातले का घेतो तर युनिट टेस्टला वगैरे शक्यतो पुस्तकातले येतात आणि मग नंतर आपण ते बांगवीतले सोडवत जाऊ. फक्त प्रॉब्लेम वाचून तुम्हाला समजतं का बघा, ते महत्त्वाचं आहे जास्त. अ क्लोज पाईप अँड अन ओपन पाईप हॅव द सेम लेंथ्स. बरोबर. शो दॅट नो मोड ऑफ द क्लोज पाईप हॅज द सेम वेवलेंथ ॲज एनी मोड ऑफ द ओपन पाईप. प्रॉब्लेम लक्षात आला का बघा. शो दॅट नो मोड ऑफ क्लोज पाईप म्हणजे असा कुठला व्हायब्रेशनचा मोड म्हणजे ती फेज नाही कोणासाठी, क्लोज पाईपसाठी, ॲज एनी मोड ऑफ द ओपन पाईप म्हणजे दोघांचे शक्यतो सारखे नाहीत हे आपल्याला सिद्ध करायचं. आता सुरुवातीला असं घेऊ. लेट एल बी द लेंथ. नंतर पहिल्यांदा कुठली पाईप दिली आहे, पहिल्यांदा क्लोज आणि नंतर ओपन. सो एन सी इक्वल टू व्ही अपॉन 4L, एन ओ इक्वल टू व्ही अपॉन 2L. एवढं लिहून ठेवायचं आहे. एवढं आधी लिहा. आता आपल्याला कन्सेप्ट काय बघायची बघा. लेट if possible pth mode of closed pipe and
mth mode of open pipe are same. बरोबर आहे. मोड याचाच अर्थ ओव्हरटोन किंवा हार्मोनिक. आपण ओव्हरटोन घेऊ कारण त्याच्याकरता आपल्याला फॉर्म्युला आहे. मग एन पी किती येणार आहे क्लोज पाईपसाठी असा आहे. एन एम किती येणार ओपन पाईपसाठी असा आहे. बरोबर आहे. म्हणजेच if np equal to nm therefore 2p plus 1. आता NCचा फॉर्म्युला आपण काय लिहिला होता V/4L लिहिला होता आणि इथं काय लिहिलं होतं NM साठी सॉरी NO साठी V/2L. मग आता इथले V/4L आणि म्हणजे इथं फक्त 2 राहिला. सो 2p plus 1 इक्वल टू 2 into m plus 1 म्हणजेच 2p इक्वल टू 2m. आता काय सिद्ध झालं सांग. P इक्वल टू M. काय गडबड झाली लक्षात आलं का बघा. Pth मोड ऑफ क्लोज पाईप आणि mth मोड ऑफ ओपन पाईप हे सारखेच हे गृहीत धरले आपण. जर असतील तर, पण जर असतील तर याचा अर्थ ते कुठलेच हे आपल्याला सिद्ध व्हायला पाहिजे. मग आता साधी गोष्ट आहे. अननोन्स किती 2, इक्वेशन्स 1. कळलं. ती इक्वेशन्स इनकन्सिस्टंट आहेत कारण मग 2 याच्यावरून आपल्याला 2 इक्वेशन्स तरी मिळायला पाहिजे 2 अननोन्स असल्यामुळे. ती मिळत नाहीत. हेन्स 2 पाईप्स कॅनॉट हॅव मोड्स विथ सेम फ्रिक्वेन्सी ऑर सेम वेवलेंथ. कारण कुठलेच ते काढता आलं पाहिजे म्हणून. जर जेईला बसले ज्यांना इनकन्सिस्टंट हा शब्द माहिती असेल किंवा सरळ मराठीत लिहायचं 2 अननोन्स 1 इक्वेशन विच इज नॉट पॉसिबल. असे प्रॉब्लेम जरा विचारले की डोक्याला थोडासा त्रास होतो. नाहीतर मग 5th ओव्हरटोन काढा, 4th हार्मोनिक काढा, सोपे असतात. लक्षात आलं. पुढच्या लेक्चरला आपण बांगुईचे प्रॉब्लेम्स घेऊ. थँक्यू.